श्री स्वामी समर्थ. सुकलेल्या नदीतून पाण्याचा प्रवाह, तहानलेल्या गावक्यांची कथा. एकदा उन्हाळ्याच्या दिवसात अक्कलकोट जवळील एका गावात पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली. गावातील मुख्य नदी आणि सर्व विहिरी पूर्णपणे सुकल्या होत्या. पाशा प्राण्यांचे आणि गावक्यांचे पाण्यावाचून हाल होत होते. गावकरी एकत्र येऊन स्वामींच्या मठात आले आणि त्यांनी पाण्यासाठी प्रार्थना केली. स्वामी महाराज स्वतः त्या सुकलेल्या नदीच्या पात्रात गेले. त्यांनी नदीच्या वाळूवर आपली काठी तीनदा मारली आणि नदीला प्रवाहित होण्यास सांगितले. क्षणार्धात त्या कोरड्या वाळूतून पाण्याचा प्रचंड झरा बाहेर आला आणि बघता बघता सुकलेली नदी खळाळत वाहू लागली. संपूर्ण गावाची तहान भागली आणि गावक्यांनी आनंदाने स्वामींचा जयजयकार केला.